नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यांनी सुप्त असलेल्या भारतीय जनमानसाला एकत्र आणले आणि ब्रिटिशांविरुद्ध एका मोठ्या संघर्षाची ठिणगी टाकली. अशीच एक महत्त्वाची घटना म्हणजे सायमन कमिशन. 1928 मध्ये आलेल्या या कमिशनने भारतीयांचा स्वाभिमान कसा जागृत केला आणि त्यातून आपल्या राजकीय हक्कांची जाणीव कशी प्रबळ झाली याचा रंजक आणि अभ्यासपूर्ण प्रवास आपण आजच्या या विशेष लेखमालेतून उलगडणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया इतिहास बदलणाऱ्या त्या 7 सदस्यांच्या आगमनाची आणि भारतीयांच्या ऐतिहासिक प्रतिशोधाची गोष्ट. भाग 1. सायमन कमिशनची पार्श्वभूमी. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यानुसार या कायद्याच्या कामकाजाचे पुनरावलोकन करण्यासाठी 10 वर्षांनी एक आयोग नेमणे बंधनकारक होते. मात्र ब्रिटनमधील अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे 2 वर्षे आधीच म्हणजेच 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने या आयोगाची घोषणा केली. या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट भारताला भविष्यात किती आणि कोणते घटनात्मक अधिकार द्यावेत याचा अभ्यास करणे हे होते. यामुळे भारतीय राजकारणात एक मोठी खळबळ माजली. भाग 2. व्हाईट कमिशन. भारत यांचा मुख्य आक्षेप. सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या आयोगात एकूण 7 सदस्य होते. धक्कादायक बाब म्हणजे ज्या देशाच्या भविष्याचा निर्णय होणार होता त्या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. सर्व सदस्य ब्रिटिश असल्याने याला व्हाईट कमिशन असे म्हटले गेले. भारतीयांना वाटले की आपल्या नशिबाचा फैसला परकीयांनी करावा हा आपला मोठा अपमान आहे. यातूनच भेदभावाच्या विरोधात भारतीयांमध्ये पहिली ठिणगी पडली. भाग 3. काँग्रेस आणि सर्वपक्षीय विरोध. सायमन कमिशनच्या घोषणेनंतर काँग्रेसने 1927च्या मद्रास अधिवेशनात या आयोगावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. केवळ काँग्रेसच नाही तर मुस्लिम लीग, जिना गट, हिंदू महासभा आणि लिबरल फेडरेशन यांसारख्या सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी एकत्र येत ब्रिटिशांच्या या निर्णयाचा निषेध केला. या एकजुटीने भारतीयांमध्ये राजकीय ऐक्याची भावना निर्माण केली जी पुढील संघर्षासाठी अत्यंत आवश्यक होती. भाग 4. सायमन गो बॅक. एक ऐतिहासिक नारा. 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन कमिशन मुंबई बंदरात उतरले. त्या दिवशी संपूर्ण भारतात हडताळ पाळण्यात आली. मुंबईच्या रस्त्यांवर सायमन गो बॅक अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. काळे झेंडे दाखवून ब्रिटिशांचा निषेध करण्यात आला. हा नारा केवळ शब्द नव्हता तर तो भारतीयांच्या आत्मसन्मानाचा आणि राजकीय हक्कांच्या मागणीचा बुलंद आवाज होता. भाग 5. लाला लजपत राय यांचा त्याग. सायमन कमिशन जेव्हा लाहोरला पोहोचले तेव्हा त्याचे नेतृत्व पंजाब केसरी लाला लजपत राय करत होते. शांततापूर्ण निदर्शने सुरू असताना पोलीस अधिकारी स्कॉटने अमानुष लाठीचार्जचे आदेश दिले. लालाजींच्या छातीवर लाठीचे गंभीर वार झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी गर्जना केली, माझ्या शरीरावर पडलेला प्रत्येक लाठी ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवरचा खिळा ठरेल. त्यांच्या या बलिदानाने देशभरात संतापाची लाट उसळली. भाग 6. क्रांतिकारी चळवळीला मिळालेली नवी धार. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी कंबर कसली. त्यांनी सॉन्डर्सची हत्या केली. सायमन कमिशनच्या विरोधामुळे तरुणांमध्ये राष्ट्रवादाची एक नवीन लाट आली. अहिंसक आंदोलनासोबतच क्रांतिकारी मार्गही जोमाने पुढे आला. सामान्य भारतीयांना आता समजले होते की केवळ विनंत्या करून ब्रिटिश आपले हक्क देणार नाहीत, तर ते खेचून घ्यावे लागतील. भाग 7. लॉर्ड बर्कनहेड यांचे आव्हान. भारतीय नेत्यांनी सायमन कमिशनचा निषेध केल्यावर तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना तुच्छ लेखत एक आव्हान दिले. त्यांनी म्हटले की जर भारतीयांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सर्वसंमतीने स्वीकारले जाईल असे एक संविधान तयार करून दाखवावे. हे आव्हान भारतीयांच्या बुद्धिमत्तेला दिलेले आव्हान होते. या आव्हानाने भारतीय नेत्यांना एकत्र येऊन विचार करण्यास भाग पाडले. भाग 8. नेहरू रिपोर्ट. 1928. भारतीय बुद्धिमत्तेचा विजय. बर्कनहेडचे आव्हान स्वीकारून पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने भारताच्या भावी संविधानाचा आराखडा तयार केला, ज्याला नेहरू रिपोर्ट म्हटले जाते. यात पहिल्यांदाच भारतीयांनी स्वतःसाठी डोमिनियन स्टेटस म्हणजे वसाहतीचे स्वराज्य आणि मूलभूत हक्कांची मागणी केली. सायमन कमिशनमुळेच भारतीयांनी स्वतःचे संविधान लिहिण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. भाग 9. राजकीय हक्कांची व्यापक जाणीव.
सायमन कमिशनच्या निमित्ताने होणाऱ्या सभा आणि आंदोलनांमुळे राजकीय चर्चा घराघरांपर्यंत पोहोचली. सामान्य शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी यांनाही आता स्वराज्य आणि घटनात्मक हक्क या शब्दांचा अर्थ समजू लागला होता. ब्रिटिश प्रशासन आपल्या हिताचे नाही हे जनमानसावर ठसले. या काळात लोकांमध्ये आलेली राजकीय प्रगल्भता ही भविष्यातील मोठ्या आंदोलनाची पायाभरणी ठरली. भाग 10. मुस्लिम लीग आणि शफी गट. सायमन कमिशनच्या मुद्द्यावर मुस्लिम लीगमध्ये 2 गट पडले होते. जिना गट बहिष्काराच्या बाजूने होता, तर शफी गट सहकार्याच्या बाजूने. मात्र बहुतांश मुस्लिम नेत्यांनी भारतीयांच्या हक्कासाठी एकत्र येणे पसंत केले. सायमन कमिशनने भारतीयांना हे दाखवून दिले की जेव्हा राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. भाग 11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनसमोर साक्ष दिली. त्यांनी दलित आणि शोषित वर्गाच्या राजकीय हक्कांची ठाम मांडणी केली. काँग्रेसने जरी बहिष्कार टाकला होता तरी आंबेडकरांनी या संधीचा उपयोग पददलित समाजाला कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी केला. यामुळे राजकीय हक्कांची व्याप्ती केवळ उच्चवर्गीयांपुरती मर्यादित न राहता ती तळागाळापर्यंत पोहोचली. भाग 12. महिलांचा सहभाग आणि जागृती. सायमन कमिशन विरोधी आंदोलनात भारतीय महिलांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला. रस्त्यावर उतरून निदर्शने करणे, प्रभात फेऱ्या काढणे यामध्ये महिला आघाडीवर होत्या. यामुळे घरातील स्त्रियांनाही देशाच्या राजकीय परिस्थितीची जाणीव झाली. राजकारण हे केवळ पुरुषांचे क्षेत्र नसून त्यात संपूर्ण समाजाचे हित सामावलेले आहे हा विचार रुजण्यास सुरुवात झाली. भाग 13. प्रादेशिक स्तरावरील आंदोलने. केवळ मोठ्या शहरातच नाही तर मद्रास, लखनौ, पटना अशा विविध ठिकाणी सायमन कमिशनला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. लखनौमध्ये जवाहरलाल नेहरू आणि गोविंद वल्लभ पंत यांनी लाठ्या झेलल्या. प्रत्येक प्रांताने आपापल्या पद्धतीने हा लढा लढला. यामुळे अखंड भारत ही संकल्पना अधिक दृढ झाली आणि प्रादेशिक अस्मिता राष्ट्रीय अस्मितेत विलीन झाली. भाग 14. ब्रिटिश दडपशाही आणि भारतीय जिद्द. ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन विरोधी आंदोलने चिरडण्यासाठी धरपकड, मारहाण आणि दंड अशा दडपशाहीचा अवलंब केला. परंतु जेवढी दडपशाही वाढली तेवढीच भारतीयांची जिद्द प्रबळ झाली. तुरुंगात जाणे हे आता मानाचे लक्षण मानले जाऊ लागले. यातूनच भारतीयांना कळून चुकले की ब्रिटिश सत्ता केवळ लाठी आणि गोळीच्या जोरावर टिकून आहे, नैतिकतेच्या नाही. भाग 15. पूर्ण स्वराज्याची मागणी. 1929. नेहरू रिपोर्टमधील मागण्यांना ब्रिटिशांनी दाद न दिल्याने शेवटी 1929च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्य हे आपले ध्येय जाहीर केले. सायमन कमिशनच्या अपमानाचा हा अंतिम प्रतिशोध होता. आता भारतीयांना केवळ सुधारणा नको होत्या तर संपूर्ण स्वातंत्र्य हवे होते. राजकीय हक्कांची जाणीव आता सर्वोच्च शिखरावर पोहोचली होती. भाग 16. सायमन कमिशनचा अहवाल 1930. अखेर 1930मध्ये सायमन कमिशनने आपला अहवाल सादर केला. यात द्विशासन पद्धत रद्द करण्याची आणि प्रांतिक स्वायत्तता देण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र भारतीयांच्या मुख्य मागण्यांना त्यात स्थान नव्हते. जरी भारतीयांनी हा अहवाल फेटाळला तरी या प्रक्रियेमुळे भारतीय घटनात्मक विकासाची गती वाढली आणि 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी तयार झाली. भाग 17. गोलमेज परिषदांची नांदी. सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले. या परिषदांमुळे भारतीय नेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले गाऱ्हाणे मांडण्याची संधी मिळाली. सायमन कमिशनच्या निमित्ताने सुरू झालेला हा राजकीय प्रवास थेट संविधानाच्या निर्मितीपर्यंत जाऊन पोहोचला. भाग 18. तरुणांचे संघटन आणि नेतृत्व. सायमन विरोधी आंदोलनाने जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या तरुण नेत्यांना राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले. या तरुण नेतृत्वाकडे नवीन दृष्टी होती. त्यांनी कामगार आणि शेतकरी संघटनांना राजकीय हक्कांसाठी संघटित केले. यामुळे स्वातंत्र्य लढ्याला एक नवी ऊर्जा आणि व्यापकता मिळाली. भाग 19. समाजसुधारकांचे योगदान. या काळात अनेक समाजसुधारकांनी लेखणीच्या माध्यमातून सायमन कमिशनचा निषेध केला. वृत्तपत्रांमधून स्वराज्य आणि हक्क यांवर प्रबोधनपर लेख प्रसिद्ध झाले.
समाजात राजकीय साक्षरता पसरवण्यात या विचारवंतांचा मोठा वाटा होता. लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्याचे काम या माध्यमातून यशस्वी झाले. भाग 20. निष्कर्ष. एक नवी पहाट. 1928चे सायमन कमिशन हे ब्रिटिश राजवटीसाठी एक प्रशासकीय पाऊल होते, पण भारतीयांसाठी ते जागृतीचे वारे ठरले. या एका घटनेने विखुरलेल्या भारतीयांना एकत्र आणले, स्वाभिमानाची जाणीव करून दिली आणि आपण स्वतःचे राज्य चालवण्यास समर्थ आहोत हा आत्मविश्वास दिला. सायमन कमिशनच्या विरोधातूनच आधुनिक भारताच्या राजकीय जाणीवेचा पाया रचला गेला.